ती नुकती घडलेली घटना ती म्हणजे कोण? अजितदादा पवार यांचा अकाली मृत्यू. काही गोष्टी मी तुम्हाला याच्यासमोर मांडेल. त्या गोष्टीनंतर तुम्हाला नक्की मला काय सांगायचं हे कळेल. उपाय काय आहेत ते तुम्हाला कळतील. सामान्यरित्या हेच ते सनातनी वास्तव आहे. महत्त्वाची गोष्ट, त्या पवित्र आत्म्याला चिरशांती लाभो. त्या पाचही पवित्र आत्म्यांना चिरशांती लाभो. सर्वांना चिरशांती लाभो. वास्तव आहे सनातनी वास्तव. या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळोस्कर. मित्रांनो, आपण ह्या सनातनी शृंखला जी चालू केलेली आहे, ह्या शृंखलेमध्ये आपण वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करतोय. आपण आता एक विषय निवडला होता, तो म्हणजे मंत्र, तंत्र आणि यंत्र. मित्रांनो, त्याच विषयावरती आता आपण परत एकदा चर्चा करणार आहोत. एक विषय तुमच्यासमोर ठेवणार आहे, एक घटना तुमच्यासमोर मांडणार आहे. ती घटनासुद्धा त्या संदर्भातलीच आहे. अर्थात ती नुकतीच घडलेली आहे. ती नुकती घडलेली घटना ती म्हणजे कोण? अजितदादा पवार यांचा अकाली मृत्यू. मी याला अकाली मृत्यू का म्हणतोय हे समजून घेणं आवश्यक आहे. याच्यावरती काही मोगम गोष्ट मी करेन, खुलासेवर गोष्ट करणार नाही. काही गोष्टी समजायच्या ते तुम्ही समजून जा. याचा खुलासा मी काही दिवसानंतर करेन, त्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर. पण प्रत्यक्षदर्शनी जे काय मला दिसते, समजते, उमजते, त्यानुसार मी याच्यावरती वाच्यता करतोय. मित्रांनो, हा जो मृत्यू आहे हा अकाली मृत्यू आहे. मी असं का म्हणतो? कारण लोकसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक, ह्या ज्या निवडणुका झाल्या त्या दरम्यान मी जी अजितदादा पवार यांची जी पत्रिका बघितली होती त्या निवडणुकीच्या संदर्भात, त्यावेळेला मला त्यांचं राजकीय भवितव्य दिसत होतं. आणि त्या राजकीय भवितव्यामध्ये असं काही दिसत नव्हतं की त्यांचं राजकीय भवितव्य कुठेतरी त्या राजकीय भवितव्यावरती फुलस्टॉप लागणार आहे, म्हणजे त्यांचं जीवन होतं. दुसरी गोष्ट म्हणजे असा त्यांच्या पत्रिकेमध्ये मला मृत्यूयोग दिसत नव्हता. लक्षात आलं का मित्रांनो? कुठेही मला मृत्यूयोग तो दिसला नाही. त्यामुळे अकाली मृत्यू होणं हा विषयच संभवत नाही. त्यामुळे मी याला अकाली मृत्यू का म्हणतोय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मित्रांनो, हा अकाली मृत्यू जो होतो कोणाचाही, त्याच्या मागे दोन कारणं असतात. एक काय असते, ठरवून पूर्वनियोजित एखादं कट कारस्थान रचून त्याचा अपघात घडवणं किंवा त्याचा खून करणं, अशा काही गोष्टी घडू शकतात त्या अकाली मृत्यूमध्ये. किंवा दुसरा जो प्रकार आहे तो भौतिक, म्हणजे तंत्र, मंत्र, यंत्र याचा वापर करून त्याचा अकाली मृत्यू होऊ शकतो. आता ह्या दोन्ही संदर्भात एक गोष्ट जास्त कार्यरत करते, म्हणजे त्या व्यक्तीची जे ग्रहाची स्थिती आहे ती किती मजबूत आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. आता तसं बघायला गेलं तर ज्योतिषशास्त्राप्रमाणे, त्यांच्या कुंडलीप्रमाणे त्यांची ग्रहस्थिती ही कमजोर होती. ते कुंभराशीचे होते. महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, कुंभरास. आणि या कुंभराशीला हा शनीची 7.5 आहे आणि शेवटच्या पर्वामध्ये येते. आणि त्यावेळे ही घडलेली घटना आहे मित्रांनो. या पर्वामध्ये किंवा ह्या स्थितीमध्ये थोडं सावधानता बाळगणं आवश्यक आहे. कारण ग्रहाची स्थिती त्यांची, त्या एका व्यक्तीची, ती डामाडोल असते, ती कमजोर असते. त्यामुळे अशा जातकांनी थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, दुसरं पाहता जर विचार केला तर जे काही ग्लोबल परिस्थिती आहे त्या ग्लोबल परिस्थितीमध्ये हवाई असे बरेचसे नुकसान होऊ शकतात. म्हणजे मिसाईल अटॅक, विमानातून केलेला अटॅक किंवा विमान कोसळणं,
म्हणजे हवाई घातपात होऊ शकतात, हवाई मार्गाने. लक्षात आलं का? ही पूर्ण जागतिक परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या काही काळात जे काय 2025 आणि ही आता सुरुवात झाली आहे 26ची, या काळामध्ये तुम्हाला हवाई हल्ले म्हणजे मिसाईल अटॅक झालेले आहेत पाकिस्तानवरती, किंवा त्या 2025मध्ये जे काय विमान अपघात घडले म्हणजे हवाई मार्गाने होणारं नुकसान, त्यामधीलच हा एक प्रकार आहे. हा जागतिक आहे, फक्त आपल्या देशासाठी नाही तर जगासाठी हा धोका संभवतो. त्यामुळे शक्यता विमानाने प्रवास करणं टाळणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, तो जो जातक आहे त्या जातकाची ग्रहाची स्थिती कमजोर होती आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या सर्व गोष्टी जुळवून गेल्या. आपण एखाद्याच वेळी धरूया की त्यांचा घातपात घडलेला आहे असं धरू, कोणीतरी षडयंत्र आखलेलं आहे असा एक आपण विचार करू. तो षडयंत्र सुद्धा सक्सेस होऊ शकतो या काळामध्ये. लक्षात आलं का मित्रांनो? कारण त्याची ती ग्रहाची स्थिती कमजोर होती, वीक होती. किंवा भौतिक प्रकार, मंत्र तंत्र यंत्र. आता मी हे का म्हणतोय? आता मी इथे स्पष्टरित्या कोणावरती असा हे ठेवत नाहीये, पण काही ज्या विधानं ऐकायला मिळालीत त्या विधानानंतर माझ्या संशयाचा एक प्रश्न निर्माण होतोय. आता तो असा प्रकारे आहे की जी एक व्यक्ती आहे राजकारणामधील, त्याच व्यक्तीचा मी उल्लेख करणार नाही कारण याच्यावरती मी परत एकदा सविस्तर व्हिडिओ बनवेनच अभ्यासानंती. तरीसुद्धा जे आपण प्रथमदर्शनी जे सुराग असतात, पुरावे असतात, त्याच्यावरती मी आज चर्चा करतोय. मित्रांनो, त्या व्यक्तीने, राजकीय व्यक्तीने असा काय उल्लेख केला आहे की याच्यावरती आता राजकारण करू नये, हा एक अपघात आहे, तर याच्यावरती कोणी राजकारण करू नये. आणि ती व्यक्ती एक सामान्य व्यक्ती नाही आहे आणि त्याला जो अनुभव आहे राजकीय हा खूप मोठा आहे. असं असताना त्याने हे जे वक्तव्य केलं हे चुकीचं आहे. मी असं का म्हणतो? कारण हा जो अपघात झाला आहे तो एका उपमुख्यमंत्र्याचा झाला आहे आणि तो सुद्धा कार्यरत असताना, लक्षात घ्या, सरकारमध्ये तो कार्यरत असताना त्याचा अपघात झालेला आहे. मग त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. तर ह्या व्यक्तीने आणि ह्या व्यक्तीची जी वक्तव्य आहेत ना मित्रांनो, त्यावेळी ज्यावेळी ती व्यक्ती वक्तव्य करते एका विषयावरती, त्या विषयाच्या उलट त्याचे परिणाम तुम्हाला बघायला मिळाले असतील. लक्षात आला का मित्रांनो? या व्यक्तीच्या वक्तव्याच्या उलट परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल असेल. त्यांनी म्हटलं धर की ते समजायचं की तो मारला जाणार, मार म्हटलं की तो धरला जाणार. लक्षात आला असेल तुमच्या मित्रांनो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याला जर एखाद्या पत्रकाराने प्रश्न विचारला असेल की बाबा हा घातपात आहे का किंवा हा अपघात आहे, तर त्यांनी सरळ साधा उत्तर दिलं असतं, हा त्याच्या अनुभवानुसार, त्याच्या हुद्द्यानुसार किंवा त्याच्या वयानुसार त्यांनी हे वक्तव्य केलं असतं की याची चौकशी केली जाईल. ते मुख्यमंत्री होते आणि याची चौकशी व्हायला हवी. त्यांनी सरळ सरळ काय मान्य केलं की हा घातपात नाही आहे, हा अपघात आहे, हा अपघात घडलेला आहे आणि अपघातावरती राजकारण करू नये. म्हणजे थोडक्यात हा प्रश्न का निर्माण होतो? समजा 10 लोकांना उभं केलं, त्याच्यात एक चोर आहे किंवा एखादा गुन्हेगार आहे. जर असा काय प्रश्न विचारला जातो त्या 10 लोकांना, त्यावेळी तो गुन्हेगार लगेच नाही की बाबा हा गुन्हा माझ्याकडून घडलेला नाहीये. अरे पण तुला विचारलंच नाही ना, हा गुन्हा तुझ्याकडून घडलाय का? लक्षात आलं का? तो पटकन काय करतो? व्यक्त होतो. तसाच हा एक प्रकार आहे मित्रांनो. लक्षात आलं का? ते संशयाची सुई त्या व्यक्तीकडे का वळते तुमच्या लक्षात आलं असेल. त्याचा उल्लेख मी केलेला नाही, पण तुमच्या लक्षात आला असेल. हा उल्लेख कोणा संदर्भात आहे मित्रांनो? त्यामुळे हा घातपात असू शकतो असा मी संशय व्यक्त करतोय.
आणि बरेचसे कारण आहेत त्याच्यामध्ये. दुसरा विषय मी भौतिक विषय केला. भौतिक विषय असा का म्हणतोय, कारण ते निष्णात एक कॅप्टन होती. तो विमान चालवणारी ती कॅप्टन होती. असं असताना सुद्धा तिच्याकडून हा अपघात घडलेला आहे. कारण ज्या वेळेला हा विमान लँड करायला आला, उतरायला आला होता सुरुवातीला, त्यावेळी त्याला त्या वैमानिकाला, त्या कॅप्टनला, त्या वैमानिकाला तो कळलं नाही. म्हणून परत त्याने टेकऑफ घेतलं, परत त्यांनी तो विमान उडवलं आणि परत एकदा तो लँड करायला आली, उतरवायला आली आणि अशा प्रकारे लँड झाला की तो एक मोठा स्फोट झाला आणि कोणालाही वाचण्याची संधी मिळाली नाही. लक्षात आलं का? त्याच्यात वाचण्याची संधी मिळाली नाही, कारण ज्याच्यात फ्युएल असतो, पेट्रोल असते, ज्याच्यात इंधन असते, त्या टाकीवरतीच तो फटका बसला आणि ते टाकी फुटली आणि त्या टाकीमधील इंधन त्या सर्वांच्या अंगावर पडलं असणार आणि ते विमानासकट होरपळून गेले असणार. आणि त्याच्यातला कोणी वाचलेला नाही, एकही व्यक्ती वाचलेली नाही. म्हणजे अजितदादा पवार यांच्यासोबत असलेले 4 व्यक्ती हे 5च्या 5 जण त्याच्यात होरपळून मेले. मित्रांनो, लक्षात आला का? म्हणजे कुठेही पुरावा राहिलेला नाही. नक्की काय घडलं, काय बोलचाल झाली, काय यांची एकमेकांबरोबर संभाषण झालं, असं काही तिथे समजू शकलेलं नाही. त्यामुळे माझ्या मनात हा संशय निर्माण झालेला आहे. एकतर पूर्वनियोजित हा कट असेल, अन्यथा भौतिकरित्या म्हणजे कशारित्या तांत्रिक, मांत्रिक, यांत्रिक ह्या प्रकारेही. कारण जर त्या वैमानिकाचा, जी वैमानिक तो विमान चालवत होती, तिचा कंट्रोल जर तुटला असेल शेवटच्या क्षणी, तर ही गोष्ट घडू शकते. मित्रांनो, हीच ती तांत्रिक मांत्रिक क्रिया आहे. शेवटच्या क्षणी तिचं मन किंवा तिचा विचार किंवा तिचा निर्णय डायव्हर्ट होऊ शकतो. ती संभ्रमित होऊ शकते व्यक्ती शेवटच्या क्षणी. यावेळा काही सेकंदाची वेळ असते आणि त्या काही सेकंदामध्येच हा घडलेला अपघात आहे. मित्रांनो, तांत्रिक, मांत्रिक, यांत्रिक हा जो विषय आहे, हा विषय जेवढा समजून घ्यावा तेवढा गहन आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? त्याचे परिणाम जे होतात ते मनावरती, तनावरती आणि यंत्रावरती सुद्धा होतात. समजून घ्या मित्रांनो, मला काय म्हणायचं आहे ते. त्यामुळे हा जो अपघात घडलेला आहे त्याच्यामागे नक्की काय कारण आहे ते आपल्याला लवकरच कळेल. ज्यावेळी त्याच्यावरती चौकशी बसवली आहे, त्याचे धागेदोरे शोधले जातील. आपण असं समजूया की तो अपघात नसावा, ते षडयंत्र नसावं. पण सांगू शकत नाही मित्रांनो, कारण त्यांची कुंडली मी बघितल्यानंतर, त्या कुंडलीचा अभ्यास केल्यानंतर ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्यांचा हा मृत्यूयोग नव्हता एवढं नक्की. 100% नव्हता. 100% त्यांचा मृत्यूयोग नव्हता हे मी ठोकून सांगू शकतो, जेवढा माझा अभ्यास आहे त्या अभ्यासाप्रमाणे. म्हणून याला मी अकाली मृत्यू म्हणतो. हा अकाली मृत्यू का घडला, कसा घडला, त्याच्यामागे काय कारणं आहेत, त्याचा उलगडा आपण पुढे कधीतरी करू, पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर. पण थोडक्यात हा अकाली मृत्यू आहे हे 100% मी तुम्हाला ठामरित्या सांगू शकतो. आता त्याला कारण काय आहे? भौतिक कारण आहे की षडयंत्र आहे? तेच आपल्याला समजून घ्यायचे. हेच ते वास्तव आहे. हे सनातनी वास्तव समजून घ्या. ही गोष्ट एक तुमच्यासमोर ठेवली आहे, एक घटना तुमच्यासमोर मांडलेली आहे. त्यानुसार या तांत्रिक, मांत्रिक आणि यांत्रिक या विषयाला समजून घ्या. त्यावेळेला आपला होरा, जो अहोरा असतो आपला, तो मजबूत असावा लागतो. म्हणजे आपले पंचतत्व हे कार्यरत असावे लागतात, तरच त्याच्याशी आपण मुकाबला करू शकतो. सरळ साधी गोष्ट आहे. उपाय सांगेन मी तुम्हाला.
पुढे जाऊन काही गोष्टी मी तुम्हाला याच्यासमोर मांडेन. त्या गोष्टीनंतर तुम्हाला नक्की मला काय सांगायचं हे कळेल. उपाय काय आहेत ते तुम्हाला कळतील. सामान्यरित्या हेच ते सनातनी वास्तव आहे. सनातनी वास्तव, सनातनी वास्तव. पण मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट, त्या पवित्र आत्म्याला चिरशांती लाभो. त्या पाचही पवित्र आत्म्यांना चिरशांती लाभो. सर्वांना चिरशांती लाभो. अजितदादा पवार यांच्याबद्दल सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे. त्यांच्या नेतृत्वाबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल तोही तुम्ही तो व्हिडिओ येऊन पाहू शकता. वास्तवावर बोलू काहीतरी हा माझा चॅनल आहे. त्याच्यावरती मी बातम्या सांगतो, न्यूज सांगतो. अशा प्रकारच्या माहित्या देतो मी. तर तोही चॅनल तुम्ही येऊन सबस्क्राईब करा, बघा. त्याची लिंकसुद्धा, त्या चॅनलची लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. सनातनी वास्तव या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि वास्तवावर बोलू काहीतरी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सनातनी वास्तव या माझ्या चॅनलची लिंकसुद्धा टाकलेली आहे. त्यामुळे दोन्ही सबस्क्रायबर, व्ह्युअर्स त्या चॅनलवर जाऊन चॅनलवर जाऊन माझे व्हिडिओ पाहू शकतात. हेच ते सनातनी वास्तव आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.